जाबाई सासुरा सासुरा ओलांडून उंबराग जाबाई सासुरा सासुरा कोणी टोणी काढल कोणी तू हसत रहा तू वळू नको नको पर तू माहेरी कुसबुस होईल कधी ठेवू नको अडी उलट बोलू नको ग करू शिरजोरी सांगाया तर सोपे सांगाया तर सोपे पण कठीण सगळे रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची राणी मी राजाची जमवून घेईन कशी बशी थोडी गोड थोडी मिरची थोडी थोडी गोड थोडी मिरची होणार सून मी ह्या घरची होणार सून मी ह्या घरची घे फोन झोपतोय मी विठ्ठला. हॅलो. हाय, बोलू शकणार आहेस? हो. काय करतेस? बाबांचे पाय चेपून देत होते. हो. मग नंतर फोन करू का? अरे नाही नाही, म्हणजे झालं, बोल ना. मग उद्या सकाळी भेटूया ना? सकाळी? हा, तुझ्या बँकेला सुट्टी आहे ना उद्या? हो. कुठे भेटायचं? बस स्टॉपवर. चालेल. ए आणि तुझ्यासाठी माझ्याकडे एक सरप्राईज आहे. काय? ते आत्ताच नाही सांगणार मी, कळेल तुला. अरे बापरे, तू पुन्हा एखादा धक्का देणार आहेस का? नाही ग, प्लेझंट सरप्राईज आहे असं म्हणू शकतेस. मग चालेल. ए आणखीन एक. काय? उद्या येताना साडी नेसून येशील प्लीज? तू लाजलीस हो ना? लाजलीस तू. जान्हवी, माझे ना ठोके वाढतात तुझा चेहरा आठवला तरी सुद्धा. अगं ते आपण जिम करताना नाही का आपले ठोके वाढत, तसंच म्हणजे प्रपोज करणं हे सुद्धा एक प्रकारचं मेंटल जिमच आहे नाही का? म्हणजे असे धडधड वाढते, ठोके वाढतात, थरथर कापायला लागतो आपण, घाम येतो. चला म्हणजे जागी आहेस तर तू अजून. मला वाटलं झोपलीस की काय, आणि मी आपला एकटाच बडबडतोय कट झालेल्या फोनवर. तिला सांगते जानू, सिंधू वहिनी मत्सराने नुसत्या जळफळत होत्या. हॅलो श्री, मी चाळी नंतर करते. सगळ्यांना दाखवून आले. ऑल राईट, उद्या भेटूच या. कशा असतील, किती तोळ्याच्या आहेत? जान्हवी, आय लव्ह यू. जानू, अगं तुझ्याशी बोलतेय मी. हा हॅलो, मी ठेवते, नंतर बोलते. हा, उद्या उद्या भेटते. अगं सगळ्यांचे चेहरे ना नुसते पाहण्यासारखे झाले होते. सारखे आपल्या मला कुड्या दाखवते. माझ्या मागण्याच बघा, आता टोळे तरी नक्की असतील यांचे. छान वाटते. वहिनी, अजून नाही आला तो. थांबा, मी परत एकदा बघून येते. अगं शरयू, कशा गमती. वहिनी, येतच नाहीये तो. अगं बसशील का जरा? अगं जाऊ दे ना आता. वहिनी, काय करू ग? वहिनी, अगं आला की नाही त्याला? श्री आला? सावकाश. आला की बाई, आला. काय झालं? सांग 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 लवकर, काय झालं? हो 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 हो, सांगतो. ती येते उद्या.
आता एक सांग, ती एकटी येणार आहे का तिचे वडील पण येणार आहेत? मी ना देवापुढे साखर ठेवून येते हा. साखर ठेवून ये. मी काय म्हणते, उद्याच आपण गुरुजींना बोलवून तारीख ठरवूया ना. कसली तारीख? लग्नाची. कुणाच्या? तुळशीच्या. मला काय वाटतंय इंदू वहिनी, तुळशीच्या लग्नाला वेळ अजून, ते दिवाळीत असतं. आई काय करायचं हो हिचं? शरयू, आपण श्रीच्या लग्नाबद्दल बोलतोय. आई ते मला माहिती आहे, पण या इंदू वहिनी आहेत ना, या उगाच तुळशीच्या लग्नामध्ये आणून सगळं किचकट करून टाकतात. हो हो, घ्या. बरं पाहुणे किती वाजता येणार आहेत? हा, अगं पाहुणे म्हणजे आता सुरुवातीला तीच एकटी येईल. मी आधी तुमची एक इन्फॉर्मल भेट घडवून देईन आणि मग पुढचं सगळं ठरवू. हे ठेवून आले मी साखर. हा. सत्यानंद महाराजांमुळे सगळं काही ठीक झालंय. हो, सगळं काही ठीक होईल. मी त्यांना सांगितलंय, लग्न सुद्धा असंच सुखरूप पार पाडा. सुखरूप पार पडू दे. पण आपण भेटलोय ना तिला, मग परत कशाला भेटायचं? आता सगळं ठरवून मोकळं होऊया, हो की नाही आई? इंदू. इंदू, सगळं त्याच्या मनासारखं होऊ द्या. हा, उद्या साखरपुडा करायचा पण मुहूर्त चांगला आहे. सरू. चुकलं. श्री ठरवेल तसं. हे मी काय म्हणते, श्री आपण ना तिच्या बाबांशी बोलून घेऊया फॉर्मल. हा हा. सॉरी, कळलं. बेबी वंश, कोण बाबा? कुठल्या बाबांना फोन करायचा होता? अत्यानंद बाबांना. अय्या, म्हणजे आपल्या घरी अत्यानंद बाबा जेवायला येत आहेत. हे सरू, पण तुझं ते अत्यानंद बाबा माणसांसारखे जेवतात? म्हणजे काय, माणूसच आहेत ना ते, मग माणसासारखे जेवणार नाही? नाही, पण तू म्हणालीस ना ते देवाचा अवतार आहेत म्हणून, मग देवाला पण जेवण लागतच की. असं शिजलेलं? आम्हाला वाटलं की ते असे कंदमुळं फळं वगैरे असं खात असतील. तुम्ही थट्टा काय करताय त्यांची? हे सगळं होतंय ना ते त्यांच्या इच्छेमुळेच. अगं आपला विषय काय चाललाय? तुम्ही बोलताय काय? कशाला तिला त्रास देताय? श्री, पण ती जेवायला तरी थांबेल ना? येऊ दे ना जेवायला. मी जेवायला नाही म्हणेन का? आपल्या घरी आलेल्या पाहुण्याला आपण कधीही उपाशी पोटी जाऊ देत नाही, असा रिवाज आहे आपला ना. ही तर आपली होणारी सून आहे. जेवायला बोलवा तिला, अगदी आग्रहानं बोलवा. हा, आग्रह करूया. बरं चला, तुमचं चालू देत, मी जातो. गुड नाईट. गुड नाईट. चला, Bye. मला भूक यायला लागली, मी पण चालले. आई, उद्या जेवायला काय करायचं आई? उद्या ठरवू. बरं झालं बाई, सगळं सुखरूप पार पडलं. श्री सांग ना, काय उद्या? ते तुला उद्याच कळेल. अरे पण काहीतरी हिंट तरी दे ना. पण मग त्या सरप्राईज कसलं? श्री, मी तुला सांगितलंय मला धक्के आवडत नाहीत. जान्हवी, धक्का आणि सरप्राईज यात काही फरक आहे की नाही? अरे हो, पण कधी कधी सरप्राईजेस पण धक्केच देतात. हे बघ, आता तुला आता बदलाला घाबरणं सोडलं पाहिजे. आणि सगळेच बदल काही धक्का देणारे नसतात. काही बदल हे आपल्या बेटरमेंट साठी सुद्धा असतात. तू इतकी हुशार कर्तबगार मुलगी आहेस आणि घाबरतेस कसली ग? श्री, अरे प्रत्येक माणूस घाबरत असतो. फक्त प्रत्येकाची घाबरण्याची कारणं वेगवेगळी असतात. कुणीतरी बागुलबुवालाही घाबरतं, कुणी देवाला घाबरतं, कुणीतरी मरणाला घाबरत असतं, कुणी प्रेमभंगाला घाबरतं, कुणीतरी धक्क्यांना घाबरतं.
कुणी दुराव्यालाही घाबरत असतं. मला विचारशील तर इमोशनल धक्क्यांची खूप जास्त भीती वाटते मला. श्री, मी लहान होते ना तेव्हा आई गेली माझी. म्हणजे इतकीही लहान नव्हते. कळत होतं आपली आई देवबाप्पाकडे गेली आहे. पण तिच्या जाण्याचा ना खूप मोठा धक्का बसला होता मला. इतका मोठा ना की माझे बाबाही घाबरून गेले आणि त्यांनी पटकन दुसरं लग्न करून टाकलं. हळूहळू सावरले मी त्यातून. पण ही धक्क्यांची भीती कायम राहिली रे. खूप भीती वाटते. आय एम सॉरी जान्हवी, अँड आय कॅन अंडरस्टँड. पण जान्हवी, मी उद्या तुला एक धक्काच देणार आहे हा. आणि हा धक्का तुला दिल्यानंतर धक्के फक्त वाईटच असतात हा तुझा गैरसमज नक्की दूर होईल. अगं, धक्के हे सुखदायी सुद्धा असतात. तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना? स्वतःपेक्षा जास्त आहे श्री. चल, मी तरीही तुला एक छोटीशी हिंट देतो. आपण उद्या एका मंदिरात जाणार आहोत, माझ्या फेवरेट मंदिरात. तुझ्या फेवरेट मंदिरात? वाव, किती मोठं टेन्शन हलकं झालं माहितीये. आता शांतपणे झोपू शकेन मी. तू झोप शांतपणे आणि मी जागतोय रात्र रात्र. हॅलो हॅलो हॅलो. ऐकतेय ऐकतेय. माझी झोप उडवून कोणीतरी शांतपणे झोपणार आहे. हॅलो श्री, मी फोन ठेवते, नंतर बोलते तुझ्याशी. काय ग, अचानक काय झालं? करते ना, उद्या बोलते. बाय बाय. चहा दे ना. अरे तू घे ना ओतून. स्वतःचं काम स्वतः करायला शिक आता जरा. लग्न झाल्यानंतर काही ती देणार आहे का तुला चहा? घेतो सर, द्या नुसते मला. अरे काय झालं काय पिंट्या? काय रे पिंट्या, काय झालं? काय करत होता तू? चहा घ्या. हिला चहा मागितलं तर देत नाही आरती. जा हात पाण्याखाली धर. ऐक, अगं मलाही अर्धा कप चहा दे. म्हणजे सकाळ झाली ना की कंबर धरलेलीच असते माझी. आई हो, वय झालंय. आता काही होत नाही ग माझ्याच्याने. बाबा तुम्ही पण घ्याल ना? हो, थोडासा अर्धा कप. बास ग बास, तेवढा बास. बरं आहे का रे बोट? एवढा काय नाही लागला, फक्त लागला. क्या बात. जानू, तुझ्या चहाची चव दुसऱ्या कुणाच्याही हाताला नाहीये. थँक्यू आई. तुझ्या सासरच्यांची मात्र अगदी चैनच आहे खाण्यापिण्याची. आणि आमची आबाळ होणार आहे. आपण स्वयंपाकाला बाईच ठेवूया का ग? काय म्हणतेस जानू? आई अगं, वेळ आहे त्या गोष्टीला, तेव्हाच तेव्हा बघूया आपण. बरं मी काय म्हणते, आज एवढी गोड बातमी कळली आपल्याला. कसली बातमी? अरे कुठली काय, तुझे मेवणे करोडपती आहेत. काहीतरी गोडधोड करूया ना घरातल्या घरात. अगं बरेच दिवस झाले तुझ्या हातचा नारळी भात खाल्लेला नाहीये. काय म्हणतेस, करूया? करूया का म्हणजे तू कर ना. ए तायडा नारळी भात यार, तू सॉलिड बनवतेस. हे बघ, आताच माझ्या जिभेला पाणी सुटले. कर ना प्लीज प्लीज प्लीज. आणि जाताना जावई बापूंसाठी देखील घेऊन जातो. त्यांनाही कळू देत त्यांची होणारी बायको कशी सुगरण येते. करूया ना मग.
हे बघ करायला काहीच हरकत नाही, पण जरा घाई करावी लागेल कारण मला उशीर होतोय. ए मग नको, तिला जायचंय आज, नको. अहो मी काय अडवत नाहीये तिला, जाऊ दे ना. पण नारळी भात करायला तर कितीसा वेळ लागणार आहे. मग तू कर ना आई. अरे मला कुठलं व्हायचं रे आता तो. मला नाही बोल जमणार. मी काय आता तुमच्यासारखी तळणी ताठी राहिलेली नाहीये. कष्ट करून करून शरीराची अगदी झीज झालीये पाक. हो पण जीभ नाही झिजलेली, बोलण्यासाठी पण नाही आणि चोचले पुरवण्यासाठी पण नाही. झाला का तुमचा दिवस सुरू? बाबा नका ना बोलू तिला. अगं बोलू नका म्हणजे ती किती बोलतीये बघ ना. जीभ हा एकच अवयव 24 तास चालू असतो तिचा. आणि मग श्रमपरिहारासाठी जिभेचे चोचले, मग साखर भात हवा, नारळी भात हवा. बाबा प्लीज. राहू दे मेलं, करू नको काहीच. नको मला तो नारळी भात. नको. मी राहीन बाई आपली अशी तुपाशी. नाही नको, करू नको. तिला नकोय ना, करू नको. नाही नाही अहो तुम्ही खा ना. मी नाही खाणार, मी राहीन उपाशी. पाहिलं आता खाणं पिणं पण काढायला लागलेत माझं. आई बाबा मस्करी करतायत तुझी, बाकी काही नाही. आणि त्यांचं तरी कोण आहे का तुझ्याशिवाय? तुलाच बोलणार ना ते. मी सगळ्यांसाठी नारळी भात करते. ते पण घरात काहीच नाहीये, म्हणजे ड्रायफ्रुट्स आणावे लागतील, केसर, नारळ सगळंच आणावं लागेल. अगं पिंट्या आणेल ना. ते ही काय बसल्या बसल्या ऑर्डर सोडते यार. मी काय यार बीर काय बोलायला काय लाज नाही वाटत तुला? हा किती वेळा सांगितलंय तोंड सांभाळून बोलायचं. आता मोठा झालायस तू, तेवढा तरी शिकून घे जरा. आणि काय रे ऑर्डरी कसल्या? तू नाही खाणार आहेस नारळी भात? बरं एक काम कर, बाहेर पर्स मध्ये 200 रुपये असतील ते घे, आणि नारळ, थोडे काजू, बदाम आणि केसर घेऊन ये. हा अगं आणि साजूक तूपही लागेल. अरे हो, साजूक तुपही आणावं लागेल. आणतो ना मग. अरे आणि ऐक, जास्त पैसे लागले तर त्याला म्हणावं नंतर देऊ आम्ही, पण सामान दे आधी सगळं. आणि त्याला सांग त्याची उधारी चुकवून काय आम्ही कुठे पळून जाणार नाही आहोत, कळलं? आई तो देतोच सामान आणि पैसेही जास्त होणारच आहेत. हा. पण कारण नसताना भांडली नाही तर हिचा दिवस कसा जाणार जानू? बस बस बस, तू जात नको काढूस आता. जा, बापले अगदी दोघही सारखेच. बाबा तुम्ही पण. पोटची नसून जानूच माझी खरी लेक. छान कर हा नारळी भात. देवा विघ्नेश्वरा, तुझ्या कृपेनं माझ्या श्रीची गाडी रुळावर आलीये, पण आता खरी परीक्षा सुरू होतीये. परमेश्वरा प्लीज, माझ्या घराचा संसार न टिकण्याचा पायंडा श्रीच्या लग्नानं मोडू दे. सायली चांगली मुलगी आहे. तिनं श्रीशी खूप समंजसपणे वागून त्याच्या आयुष्यात आनंद फुलवू दे. या घराचा ती एक महत्वाचा भाग असणार आहे. या घरातल्यांच्याशी तिचं पटू दे. ती घरात छान रुळू दे. तिला या घरात मुलीसारखीच वागणूक मिळेल. सुनेच्या येण्यानं या घराचं नंदनवन होऊ दे. घरातल्या आनंदात उत्साहात तिच्या येण्यानं वृद्धीच होऊ दे. श्रीला आईचं प्रेम भरभरून मिळालं, तसंच पत्नी सुखही पुरेपूर लाभू दे त्याला. सोन्यासारखा संसार लाभू दे त्याला आणि आयुष्यभर टिकू दे. एवढा आशीर्वाद दे देवा. आजी काय बोलत होतीस त्या देवाशी? काय नाही रे, आता घरात सुनबाई येणार ना, तिच्या बरोबर आनंद येऊ देत असं मागणं मागत होते. तो तर येणारच आहे ग. लाखात एक मुलगी आहे ती. खूप वेगळी आहे, खूप समंजस आहे, माणसं जपणारी, माणसांना समजून घेणारी, केअरिंग, कष्टाळू, प्रेमळ आणि मुख्य म्हणजे मर्यादेनं वागणारी. म्हणजे आपल्या घरात ना ती एकदम फिट होणार आहे. वा, आतापासूनच कौतुक सुरू झालं तिचं. अगं नुसतं कौतुक नाही करत आहे मी, खरंच आहे ती तशी. माहित आहे मला. बरं, तू तिला घ्यायला जाणार आहेस का ती गाडी घेऊन येणार आहे? गाडीनी नाही, मला नाही वाटत तिला गाडी चालवता येते. हो का? अगं माझं एक छोटस काम चाललंय, ते झालं की जाईल. ठीक आहे.
आम्ही जय्यत तयार आहोत सुनेचं स्वागत करायला. लवकर ये. बाय.